फायनली मध्य प्रदेशमधनं आपण बाहेर पडतोय आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एंटर करतोय. आणि आमच्या इंटरकॉमचा काय सीन चालू आहे काय माहिती नाही. मध्ये सगळे कनेक्टेड होतात, मध्ये सगळे डिस्कनेक्ट होतात, परत ते कनेक्ट करावं लागतं. जे पण बोलतात ना एच डी घेऊ का, एच डी घेऊ का, भाई भाई शेव टमाटर म्हणजे आता जीव की प्राण झालेलं आहे भाई. नुकसान नुकसान नुकसान, फोन का नुकसान. सुप्रभात मित्रांनो, फायनली आपण आता एम पीवरनं निघतोय. ॲक्च्युली काल आम्ही उज्जैनवरनं निघालेलो, त्याच्यानंतर ऑन द वे स्टे घेतलेला कारण खूप लेट झालेला म्हणून. आणि बोललं सकाळी लवकर लवकर निघीन, पण एवढी गाढ झोप लागली ना की कोणच उठलं नव्हतं. सगळे 9 वाजता उठले, सगळं आवरेपर्यंत 11 वाजले. नाश्ता मग त्याच हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता करून आता निघालो. विचार केला आज ॲटलिस्ट दुपारपर्यंत मुंबईमध्ये पोचायचं, पण आता शेवटी रात्र होणारच आहे पोचायला, कारण अजून मध्य प्रदेशची बॉर्डर पण नाही सोडली आहे. आमचा ॲक्च्युली प्लॅन होता आधी धुळे वगैरे क्रॉस करून स्टे करायचा, पण धुळे पॉसिबलच नव्हतं रात्री. परत कुठे मध्ये काय भेटेल न भेटेल, म्हणून इथे एक हॉटेल भेटलं, तिथे थांबलो, मस्त जेवलो रात्री आणि जे झोपलो ते डायरेक्ट सकाळी 9 वाजता उठले. काही कोणाला जागत नाही आली. पण एम पीला जसं दुपारची एकदम गरमी लागते ना, तसंच एकदम अर्ली मॉर्निंग किंवा रात्री गारवा पण तेवढाच लागतो, खूप गार. इथे चेकपोस्ट आहे का? मुंबई अजून 501, बरोबर 501ची पावती भरायची आपल्याला मुंबईला पोचायला. 501 किलोमीटर. हा अरे नवीन ग्लाउजनी ना कॅमेरा ॲक्सेस करायला भेटत नाही मला. हां हार्ड आहे ना, खूप कडक आहे ते. तर मित्रांनो आम्ही मस्त एवढा खाली रोड आहे ना, आम्ही ऑलमोस्ट 100-110 याच्यावर क्रूज करतोय. आणि आमच्या इंटरकॉमचा काय सीन चालू आहे काय माहिती नाही. मध्ये सगळे कनेक्टेड होतात, मध्ये सगळे डिस्कनेक्ट होतात, परत ते कनेक्ट करावं लागतं. पण फुल ऑन इंटरकॉमवर आम्ही मजाक मस्ती करत जातोय. फक्त दादाकडे इंटरकॉम नाही, ते एक अर्थाने बरं. आता दादाकडे इंटरकॉम नाही. फुल ऑन भाई, फुल ऑन मस्ती चालू आहे इंटरकॉमवर. एकमेकांची घेतोय, एकमेकांची मस्त खेचतोय मजाक मस्तीमध्ये. त्यामुळे जरा अंतर पण जरा कवर होऊन जातं. नाहीतर नुसतं बोरिंग हायवेवर तुम्ही किती चालवणार असतं, फक्त काय ॲक्सिलेटर धरायचं आहे बस, एका स्पीडवर क्रूज करायचं आहे. म्हणून ना स्ट्रेट हायवे कंटाळा येतो चालवायला. जेव्हा घाट सेक्शनच असतात ना, कॉर्नरिंग वगैरे, मग त्यात जरा मजा येते गाडी चालवायला. हा सरळ 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 स्ट्रेट हायवे, म्हणून भारी. इंटरकॉमवर भाई तिघं पण मस्ती करतात. आता सनीची बाईक तेजस चालवते, सनी माझ्या मागे बसला पिलियन. आता लंच नंतर मग सनी त्याची गाडी घेईल. भाई एस डी आरामात 130वर जी क्रूज करते ना, जरा पण फील होत नाही की आपण 130च्या स्पीडवर आहोत करून. असं वाटतं 50-60च्या स्पीडला आहे. काहीच वाटत नाही, काही विन ब्लास्ट नाही वाटत, काय नाही. आता तुम्हाला जरा जास्त आवाज असेल, माझा हेल्मेटचा आवाज येत असेल, कारण माझं हेल्मेटच्या आतमध्ये जे सनग्लासेस आहेत ते थोडे लूज झाले, त्यामुळे ते आवाज येतो त्याचा. बहुतेक आता सगळं चेंज करायचं वाटतं, हेल्मेट नवीन घ्यायला लागणार आहे. सनी बोलते इंटरकॉम पण आता चेंज करून टाक. इंटरकॉम अजून चालेल, झाले 5 वर्षच झालेत इंटरकॉमला, चालेल अजून. हेल्मेट मे बी नेक्स्ट टाईमला चेंज करेन मी, नेक्स्ट लॉंग राईडच्या आधी. जावा भाई. MH12 पुणे. जसं जसं मुंबईचं म्हणजे आपलं महाराष्ट्र बॉर्डरचं जवळ येतं ना, तसं जसं आपल्या महाराष्ट्र मतलब MH नंबर प्लेटच्या गाड्या दिसत आहेत. तर त्या MP मध्ये खूप रेअरली दिसत होते MH नंबर प्लेट. ते एक बेटर आहे. पण भाई तेजी स्कॉर्पिओला जाऊ दे. हां भाई, इंटरकॉमचा ना हा फायदा होतो, आम्ही मागणं समोर त्याला सांगू शकतो, भाई मागचा गाडी एकदम रफ चालवते, साईडने त्याला जाऊ दे, नाही तर ठोकेल विकेल. समोरचा आपल्याला सांगू शकतो की भाई पुढे स्पीड ब्रेकर आले, खड्डे आले, जरा आरामात गाडी चालव. इंटरकॉमचा हा फायदा खूप होतो, बेनिफिट खूप होतो. काल आम्ही जे हॉटेल घेतले ना भाई, 2 दिवसामध्ये हॉटेलपेक्षा ह्या हॉटेलची क्वालिटी आम्हाला मस्त वाटली.
आणि त्या हॉटेलचा आम्ही जुगाड पण काही केला. ए सी रूम बघून आम्ही तिथे थांबलो आणि नंतर त्यांनी प्राइसिंग वगैरे सांगितली, आम्ही बुक पण केली. ठीक आहे. आणि नंतर जेव्हा ए सीचा रिमोट मागला बोलतो अरे आपने नॉन ए सी बोला था, ए सी नाही बोला था, ए सी का ज़्यादा चार्ज होगा. तर आम्ही बोललो जाऊ दे चल, रात्र तर काढायची आहे आणि एम पीमध्ये खूप गार पण असतं तर ए सीची गरज पण होती. आणि दादाच्या फोनमध्ये इन्फ्रारेड होते. फोनमधनं आम्ही ए सी चालू केला भाई. नॉन ए सीच्या प्राईसमध्ये आम्ही ए सीमध्ये राहिलो. फुल चिल रूम केलेला होता काल. एम पीमध्ये आम्हाला जेवण पण चांगलं भेटलं. वाटलं नव्हतं मध्य प्रदेशमध्ये एवढं चांगलं जेवण भेटेल. जिथं आम्ही थांबलो तिकडे जेवणाची क्वालिटी एकदम बेस्ट होती. खूप भारी वाटलं जेवण. फक्त 1-2 ठिकाणीच आम्हाला खराब भेटलं. जसं ओंकारेश्वरला एक नाश्ता करायला थांबलो, तिथे काहीच चव नव्हती त्या हॉटेलमध्ये. तिकडे आणि अजूनही कुठेतरी एक हॉटेल भेटलेलं तिकडे तिकडे तेवढी क्वालिटी. बाकी जिथे लंच केलं, लंच आणि डिनर बाप भेटले बाप हॉटेल्स आहे इकडे. इवन महाकालच्या इथे पण चांगले हॉटेल्स आहेत जेवायला. आणि मध्य प्रदेशला आल्यापासून आम्ही फक्त एकच भाजी आमची कॉन्स्टंट आहे, शेव टमाटर. भाई जे शेव टमाटर भाजीवर आमचं जे प्रेम आलं आहे ना, काय सांगू तुम्हाला, काय सांगू. निघाल्यापासून आम्ही शेव टमाटरच खाते. सनी हॉटेलमध्ये गेल्यानंतर पहिला विचारतो सेव टमाटर है, हाँ चलो कर दो, मेरे को सेव टमाटर चाहिए, बाकी कुछ नहीं चाहिए. भाई मी पहिल्यांदाच खूप आधी सेव टमाटर खाल्लेली. त्याच्यानंतर मागे जेव्हा त्र्यंबकेश्वर राईडला गेलेलो विशालसोबत तेव्हा शेव टमाटर खाल्ली. आणि त्याच्यानंतर आज भाई एक नंबर प्रेमात बसले. आता घरी जाऊन मम्मीला सांगायला पाहिजे, मम्मी शेव टमाटरची भाजी बनव आठवड्यातनं एकदा. भाई मस्त आहे, शेव टमाटर इज बेस्ट. टेन्शन नाही, काय नाही. आता लंचला मे बी आम्ही धुळ्यामध्ये वगैरे थांबू. हे धुळ्यालाच थांबेल लंचला. 195 किलोमीटर आहे ना, आरामात 1 वाजेपर्यंत पोहोचू आपण. जे पण बोलतात ना एच डी घेऊ का, भाई डोळे बंद करून घ्या एच डी. भाई बाप गाडी आहे भाई, बाप. फुल ऑन कम्फर्ट लेवल आहे सगळं काय. हां फक्त थोडंफार कुठे ना कुठे सॅक्रिफाईस करावं लागणार सर्व्हिसमध्ये किंवा पार्ट्समध्ये वगैरे. बाकी टुरिंगसाठी गाडी बेस्ट आहे. जर तुम्ही वेल मेंटेन गाडी ठेवल्यात तर बेस्ट गाडी आहे. जसं आमचा सनी ठेवतो, वेल मेंटेन गाडी ठेवतो भाई. 13,000 किलोमीटर गाडी झाली तरी अजून चेन स्प्रॉकेट चेंज न झाली. आमची तेजसची आणि माझ्या 11,000मध्ये चेन स्प्रॉकेट आम्ही चेंज केली. 11,000-11,500मध्ये. भाई सनी गाडीला खूप म्हणजे खूप जपतो. लहान पोरासारखा जपतो सनी गाडीला. भाई चांगली गोष्ट आहे, गाडीला जपल्या पण पाहिजे. आपण गाडीला जपलं तर गाडी आपल्याला जपते. बेस्ट आहे. फक्त या गाडीमध्ये क्रूज कंट्रोल दिला पाहिजे यार. क्रूज कंट्रोल मिस करतो आम्ही. आय थिंक नवीन गाडीला आहे ना, नवीन एस डीला आहे ना क्रूज कंट्रोल. ओके ट्रॅक्शन कंट्रोल आहे. क्रूज कंट्रोल असतं ना, एका स्पीडला ह्या हायवेला मस्त झालं असतं. फायनली मध्य प्रदेशमधनं आपण बाहेर पडतोय आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एंटर करतोय. भाई किती पण कुठेही जावा, आपल्या घरी जे सिक्युअर फील होतं ना ते बाकी कुठे फील नाही होत. चला बॉर्डर क्रॉस. ही मध्य प्रदेशची बॉर्डर चेकपोस्ट. वेलकम टू महाराष्ट्र. चला तर मित्रांनो फायनली लंच करून निघालो आम्ही. 3:30चा टार्गेट ठेवलेलं लंच करून निघायचा. ठीक आहे. आणि ॲज युजल इथे पण आम्ही शेव टमाटरची भाजी घेतली. भाई शेव टमाटर म्हणजे आता जीव की प्राण झालेलं आहे. ठरलेलं मेनू आमचा आता शेव टमाटर, चपाती, शेवटला जिरा राईस आणि लास्टला छास. विषय झाड. भारी. चला आता पोचायचा टायमिंग दाखवतो रात्री 10 घरी. तर ठीक आहे.
वायझर बंदच असतं माझं. भाई एवढं जाम कसं लागलं काय माहिती. फुल जाम आहे फुल. हा कारवाला का कसा खालून मरतोय. चला आमच्याकडे तर बाबा ऑफ रोड आहे. या डॅग 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 डॅग. चला ऑफ रोड करत 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 आलो इथपर्यंत. हा पोचलो. कसलं जाम आहे रे भाई. किती जाम दाखवतंय रे. 500 मीटरांच्या एवढंच काहीतरी झालंच ना मग ॲक्सिडेंट. काय काय. हम्म. काय झालं एवढं ट्रॅफिक कशाला बाबा. अम, त्या 4 व्हीलरमध्ये बघ किती माणसं भरला नाही. कच झालं. चल पुढे क्लिअर आहे. हा लेफ्टने मला 4 इर्टिगाला जायला देईल तर ना. काय डायव्हर्जन आहे काय. खापगूप बाबू क्या ट्रैफिक जाम है भाई. थॅनसची चुटकी असती तर सगळं ट्रॅफिक गायब. आयची जय माझी गाडी नाही येणार. आलो ना भाई. गाडी कुठली कुठे रेस लावतोय. पडला असतं 12च्या भावात तिघं पण झालं. आई शपथ. काय माहिती या लोकांना एवढा हे काय तो फेरा येतो. माझी बाईक कुठली आहे तुझी बाईक कुठली आहे. पल्सरवाला रे मगा मागे पुढे करतोय. आणि वर त्यात ट्रिपल सीट आहे. जर ब्रेक नाही लागला आणि स्लिप झाली ना गाडी तिघं पण जातील. चल चल काय आलं सनी. हा गेला जाऊ दे चल. जिंकला तो ये आपण हरलो ये. भाई राईड करताना ना अशा लोकांमध्ये थोडं सावध राहायचं. जे तुम्हाला बघून एनर्जेटिक होतात ना एकदम लगेच गाडी पळवतात वगैरे. त्या तुम्ही गाडी स्लो करायची त्यांना जाऊन देतं पुढे. हा भाई नुकसान 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 फोन का नुकसान. अव फुल लावून गेला फोन. हा हा अरे ही बॅग ओपन होती. समजलंच नाही मला. आणि कधी पडलं ते समजलंच नाही. बाकी काय नव्हतं ना याच्यात फोनच होतं फक्त. आणि हा फोन मी ह्याच्यात ठेवतो. आणि ह्या टायमाला ह्याच्यात ठेवला आतमध्ये. गेला पूर्ण डिस्प्लेच गेला. हा तसं काय आहे ना ह्याच्यात. पण ऑफिससाठी यूज होतो ना म्हणून ठेवलेला तो. नाही ऑन नाही होत. गेला पूर्ण गेला डिस्प्ले गेला. बघ खड्डा पडला इथे. 2225 ना पूर्ण गेला रे. बस साईडनी पण डॅमेज झाला. ग्लव्स पण भेटले. चला मला बरं आहे भेटला. अरे मग जेव्हा पडलं ना मला जाणवलं काहीतरी पडलं. म्हणून मी 2 पॉकेट चेक केले की ह्या पॉकेटातनं पडलं. याच्यात मी पर्स ठेवतो आणि याच्यात नॉर्मल काय असेल तर बोला काय आहे तर नाही चैन बंद आहे. बोला माझं नसेल मग काय बोला सोड जाऊ दे.
भाई राईड करताय पाणी पियत राहा कायम आणि हायड्रेशन बॅग कंपल्सरी आहे. पाणी बॉटल टेन्शन नाही, बॅग भरायची 2 लिटर पाणी भरायचं पूर्ण राईड मध्ये चालतं. चला अजून 230 किलोमीटर बाकी आहे. 11 वाजता घरी पोहोचायला. आता जवळपास कुठे पोहोचलो आपण? नाशिकच्या आसपास आहे. चला आता मस्त एक चाय मारूया. चांगले असेल तर अजून एक मारू म्हणजे चहा पिहू. मालेगाव गेलं, जिल्हा असेल मालेगाव. नवीन नवीन काय विषय असतो. नवीन नवीन आताच्या चहा गरम आहे बऱ्याच. आताचा चहा गरम आहे मगाचपेक्षा. हा चाय मला संपला नाही. तुझा चहा संपेल कसा? घरगुती मटण कानावळ. जेवणच जायचं विचारायची की तुझा वाचूनच खूप चालू. पार्सल घे घरी जाऊन गरम गरम का. हा का वाटणार तर कानावळ बघ. मग आता इथे थांबूया ना. इथे थांबूया. किती वाजले आता? 6 वाजलेत. 8 8:30ला जेवूया. 2 तास इथे थांबूया. 8:30ला जेवण मध्ये आव्या. रात्री 2-2:30ला घरी पोहोचू. ऑफिस यायला वैताग आला. भाई मला तर 9:30ला जायचं ऑफिसला उद्या. मला नाही, मी तर आरामात आहे. 2ला जाणार आरामात. चहा बी पिऊन झालेला आहे. आपले सूर्यदेवता पण खाली गेलेले आहेत, घरी गेलेले आहेत. भाई आता आपल्याला रात्री 12 वाजता वाटतं सनी पोचायला. तेजस डिस्कनेक्ट झाला काय? बरं आहे. भाई आपल्याला 13,000 किलोमीटर व्हायला आली गाडी. 12,980. अजून 20 किलोमीटर आहे. 20 किलोमीटर म्हणजे नाशिकपर्यंत पोहोचेपर्यंत आपले 13,000 कम्प्लीट. वेजिटावर बाय 13,000 फायनली. वेजिटावर 13,000 कम्प्लीट झाले. ये भाई साहब अजून खूप सारे किलोमीटर कव्हर करायचे त्याच्यावर. भाई जरा बरं वाटतंय मुंबईचं ट्रॅफिक बघितल्यावर. चला पोचलो आपण ह्याला भांडुपला. मुलुंड चेक नाकाला. मुलुंड चेक नाका येईल आता. मुलुंड चेक नाका. चला मित्रांनो आपण पोचलोय कांजूरला इथे. आता इथून आपला सनी वेगळा जाईल. चल सनी. माझं काय नाही सामान तुझ्याकडे. दादाची फक्त एक पिशवीच आहे ना. का वाटतं यार वेजिटा फुल लोडेड मागणं. चल बाय बाय. सावकाश जा. पोचून मेसेज टाक ग्रुपमध्ये. नेक्स्ट राईड बघूया आता. ठरवूया पुढच्या महिन्यात यायला. माझी बायको घराच्या बाहेर काढेल मला. सवय झाली असणार रे बसून. हा लोणावळ्यालाच गेलेले. Z800 वाटतं 900 नाही. टायर तर पूर्ण गेलाय. काय